ना, कालची विमान दुर्घटनाबद्दल माहित पडलं असेल तुम्हाला. खूप लोक मेली हो बिचारी. मित्रांनो, आयुष्य क्षणभंगूर आहे. विमान धावपट्टीवर सरकत होतं. खिडकी बाहेरचं शहर हळू लहान होत चाललं होतं आणि आत बसलेली माणसं कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होते, कुणी रोजचं. पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती, पोहोचल्यावर फोन करतो, वाट पाहू नकोस. कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला, कुणी ऑफिसच्या ग्रुपवर टेक ऑफ असा मेसेज टाकला आणि कोणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली, सगळं नीट होऊ दे. पण त्या क्षणात काळाने आपली योजना आखली होती. एकच मोठा आवाज, आगीचे ज्वाळा आणि एका क्षणात सगळं संपलं. पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळ सगळं जागेवर होतं. फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राग आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर. त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत. कॉल मी व्हेन यू लँड, मिस यू ऑलरेडी, टेक केअर. कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, कुठे फोन कट झाल्यावर अजूनही हॅलो हॅलो असं कोणतरी म्हणणार होतं. कोणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल आणि शेवटचा शब्द कोणता असेल हे कोणालाही माहित नाही. आज जे गेले त्यांच्या हसण्याचा प्रतिध्वनी अजूनही कोणाच्या तरी आठवणीत जिवंत असेल. त्यांनी मागे ठेवलेली स्वप्न, आवाज, माणुसकी हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगत आहे, आयुष्य क्षणभंगूर आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण जगा, प्रेमाने माफ करा, माफ करत जा आणि तेही अगदी मनापासून. कारण आयुष्य क्षणभंगूर आहे. आज आपण एक नम्र श्रद्धांजली या सर्व आत्म्यांना ज्यांना आजच्या विमान घटनेत आपले प्राण गमवावे लागले. मृत्यू अटळ आहे, पण तो येईपर्यंत मृत्यूशिवाय जगणं हेच खरं आयुष्य आहे. त्यामुळे जगा, जगू द्या आणि आनंदात आयुष्य घालूया, कारण आयुष्य क्षणभंगूर आहे.